माझ्या प्रिय बालमित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पाठ क्रमांक 9, ज्याचं नाव आहे खेळण्याची आवड. गार्गी पुण्याला राहायची. तिथेच तिच्या एका इमारतीमध्ये स्वयंपाकघर, दिवाणखाना, आरामाची खोली होती. घराशेजारी मोकळी जागा नव्हती. सगळी घरे दाटीवाटीने होती. घरातल्या घरात बुद्धिबळ आणि कॅरम खेळून तिला फार कंटाळा यायचा. अलीकडे जागेची समस्या हा मोठा गंभीर विषय होऊ लागलाय. खेळायला मोकळे मैदान व घरासमोर अंगणात खेळायला जागाच नसते. खेळायच्या मैदानाबाबत गार्गीला कायमच खंत वाटायची. आज शनिवार होता. गार्गी शाळेमधून घरी परत आली. नेहमीपेक्षा खुश होती. शनिवारी शाळा लवकर सुटते. शिवाय शाळेत खेळाचा आणि व्यायामाचा तास असतो. शाळेचा अर्धा अधिक वेळ क्रीडांगणावरच जातो. त्यामुळे शाळेच्या मैदानाबाबत गार्गीला गंमत वाटायची. शनिवारी गार्गी खूप थकून जायची. आजही ती खूप थकलेली होती. शाळेमधून घरी आल्यावर ती फ्रेश झाली. आईने तिला गरमागरम दूध दिले. गार्गी भरभरून आईला सांगत होती, आम्ही खो खो, बॅडमिंटन, क्रिकेट, बास्केटबॉल खेळलो. खेळताना आलेल्या गमती जमती तिने आईला सांगितल्या. आई तिला म्हणाली, आमच्या वेळी असणारे खेळ वेगळे होते. आईच्या या म्हणण्यावर ती आईला आग्रह करू लागली, आई सांग ना, तू कोणकोणते खेळ खेळत होतीस? तेव्हा तिची आई तिला वेगवेगळ्या खेळाबाबत माहिती सांगू लागली. त्या लहानपणी गोल बसून मामाचं पत्र खेळ खेळायच्या. जो लक्ष देईल त्याला पटकन कळायचे की आपल्या मागे कोणीतरी वस्तू किंवा रुमाल टाकला आहे. मुलींना एका पायाची घडी करून लंगडी खेळायला खूप मज्जा यायची. एका पायावर उड्या मारत आपल्या विरुद्ध खेळाडूला पकडण्याची गंमतच वेगळी असायची. आम्ही पण पतंग उडवायचो. त्यापेक्षा दुसऱ्याच्या पतंगाचा मांजा कापण्याची जास्त मजा येते. मुलांना विटी दांडू खेळायला आवडत असे. त्याला ग्रामीण भागात गिल्ली दांडू असे म्हणतात. एका छोट्या विटीला काठीने टोलवावे लागते. सोबत गुळगुळीत छोटे दगड गोळा करून गोट्या खेळायला मुला मुलींना दोघांनाही आवडत असे. मुलींना लगोऱ्या लावायचा खेळ खूप आवडायचा. लगोऱ्या लावताना बरेचदा पाठीवर चेंडूचा मार बसायचा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात लपाछपी खेळायची खूप मजा यायची. लपाछपी खेळताना होणारी शोधाशोध खूपच गमतीदार असे. सोबत टिपरी हा खेळ मुलींचा आवडता खेळ होता. अलीकडे जागेची समस्या मोठा विषय आहे. मैदानावर खेळ खेळायचे फायदे मुलांना माहीत नसतात. पूर्वी मुले अभ्यास झाला की निव्वळ खेळ खेळत असायची. त्यामुळे अंगाने आणि मनाने दणकट बळकट असायची. आता खेळायला मैदानाचा अभाव असेल तर मुले मैदानी खेळ खेळणार तरी कुठे? अलीकडे सगळंच बदललं आहे. मुले मोबाईलवर खेळ खेळतात. घरात बसून बैठे खेळ खेळत असतात. कॅरम, बुद्धिबळ असे घरातल्या घरात खेळल्या जाणाऱ्या खेळांची संख्या तरी किती असणार? शेवटी मुले मोबाईल घेऊन बसतात. संगणकावर खेळ खेळतात. प्रत्येकाच्या घरात टेलिव्हिजनचा संच, त्यावर वेगवेगळ्या वाहिन्या, त्यांना आवडणारे गाणे, कार्टूनच्या मालिका, यामुळे खूप वेळ वाया जातो. बरीच मुले शाळा झाल्यानंतर घरी आली तरी ती घरातच राहतात. मोकळ्या हवेत, मोकळ्या मैदानात जावेसे असे त्यांना वाटत नाही. जवळ मैदान असून खेळणे आवडत नाही. असेही मुले आहेत की खेळल्याने होणाऱ्या शारीरिक, मानसिक विकासाकडे मुलांचे लक्षच नसते. घरात अंग नसून त्याचा उपभोग घेत नसतील तर त्याचा उपयोग काय? गार्गी आईला म्हणाली, मला तर खेळायला आवडते पण मैदानच नाही. शिवाय मी थोडा वेळ TV पाहते, जास्त वेळ मोबाईलही घेऊन बसत नाही. आई समजावण्याच्या सुरात म्हणाली, तू नाहीस बाळा तशी मुलगी, तू खूप शहाणी आहेस. पण आता आई सांगत होती, दर रविवारी आई गार्गीला मैदानावर खेळ खेळायला घेऊन जाणार. गार्गीचा आनंद गगनात मावत नव्हता, कारण तिला मुळातच खेळाची आवड होती.
आज तिला आईने रविवारी खेळायला नेण्याचे वचन दिले होते.